नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मराठी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे, ती म्हणजे खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रुपये 1,000 तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये 5,000 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यासाठीच्या प्रस्तावास दिनांक 11 जुलै 2024च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे. त्याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचे हे परिपत्रक दिनांक 29 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आले आहे. माननीय उपमुख्यमंत्री तथा मंत्री वित्त यांनी दिनांक 5 जुलै 2024 रोजी सन 2024-25च्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये कापूस व सोयाबीन पिकांचा राज्याच्या शेती उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे. मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5,000 रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रुपये 1,000 तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये 5,000 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यासाठीच्या प्रस्तावास माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 11 जुलै 2024च्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याबाबत शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे. राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रुपये 1,000 तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी रुपये 5,000 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे. वरीलप्रमाणे अर्थसहाय्य अदा करण्याकरिता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये 1,548.34 कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये 2,646.34 कोटी अशा एकूण रुपये 4,194.68 कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात येत आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीचे पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे असतील. राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रुपये 1,000 तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी रुपये 5,000 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील. राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2023च्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी ॲप पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्याकरिता पात्र राहतील. ई पीक पाहणी ॲप पोर्टलवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार व त्याप्रमाणातच परिगणना करून अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील. सदर शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये केवळ थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातूनच म्हणजेच डीबीटी प्रक्रियेतूनच अर्थसहाय्य जमा करण्यात येईल. सदर योजना फक्त सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच मर्यादित राहील. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्त्वाची अपडेट ती म्हणजे सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचं एक महत्त्वपूर्ण परिपत्रक आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं.